आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। उल्लासनगर शहर में पिछले कुछ दिनों से बिजली की आंख मिचौली जारी है। एक तरफ मूसलाधार बारिश तो दूसरी तरफ रात के समय बार बार महावितरण द्वारा बिजली आपूर्ति बाधित किए जाने से नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। बरसात से पूर्व महावितरण की ओर से पेड़ काटने व अन्य आवश्यक मरम्मत कार्य किए जाने चाहिए थे, लेकिन वह समय पर नहीं होने के कारण अब उसके दुष्परिणाम सामने आ रहे हैं। इसी मुद्दे को लेकर शिवसेना के प्रतिनिधिमंडल ने महावितरण के अधिकारियों से मुलाकात की और तत्काल समस्या का समाधान करने की मांग की है, अन्यथा तीव्र आंदोलन छेड़ने की चेतावनी शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी उन्होंने दी। उल्हासनगर शहरामध्ये विद्युत वितरण कंपनीचा सावळा गोंधळ आणि रोज 5 वेळा शहरामध्ये लाईट बंद होणे आणि लोकांना ज्या काही लाईटीमुळं लोकांचे व्होल्टेज वाढणं, व्होल्टेज कमी होणं, त्यामुळे होणारे लोकांचं नुकसान, या गोष्टी वारंवार लोकांकडनं आमच्याकडे येत होत्या। आणि त्याचाच एक काल 1 नंबरमध्ये दिवसभर 5 वेळा लाईट गेली, 5 वेळा त्यांनी रिपेअरिंग केली आणि 5 वेळा लाईट गेल्यानंतर रात्री लाईट गेल्यावर मला तिथल्या काही लोकांचे फोन आले आणि त्या लोकांचे फोन आल्यावर मी कार्यकारी अभियंत्यांचा फोन केला। त्यांनी मग तिथल्या झोनल ऑफिसरला लाईनवर घेतलं आणि त्यांनी सांगितलं की 5 वेळा लाईट का गेली विचारलं, तो बोलला हे काम गेलं, ते झाल्यावर ते गेलं, ते झाल्यावर ते गेलं। म्हणून आज आम्ही ठरवलं होतं कार्यकारी अभियंत्यांना भेटायचं, पण आमचं नशीब चांगले की आज तिथे एसी साहेब पण आलेले आहेत। एसी साहेबांची पण आम्ही भेट घेतली। 1 नंबर विभागातल्या सगळ्या महिला इथे होत्या, काही रहिवासी इथे आहेत आणि त्यांना घेऊन आम्ही आज कार्यकारी अभियंत्यांना भेटलो। पण विषय असा आहे की कार्यकारी अभियंता पण नवीन आहेत आणि एसी पण नवीन आलेले आहेत। आम्ही त्यांना 1 महिन्याची वेळ दिलेली आहे। 1 महिन्याच्या आत तुम्ही उल्हासनगरमध्ये जे विद्युत वितरण कंपनी आहे ती वीज पुरवठा सुरळीत करणार नाही किंवा केली नाही तर आम्ही आंदोलन करू। आम्ही असं आंदोलन करू, उल्हासनगरमधील सर्व रहिवाशांना, सगळ्या ग्राहकांना बरोबर घेऊन उल्हासनगर शहरामध्ये मोठं आंदोलन करू आणि त्याची जबाबदारी MSEBीवर असेल, विद्युत वितरण कंपनीवर असेल। आणि विद्युत वितरण कंपनीने जर 1 महिन्याचा त्यांनी आमच्याकडनं वेळ घेतली, काही प्रमाणात आम्ही तरी 1 महिना आम्हाला द्या, काही प्रमाणात आम्ही या बाबतीतल्या सगळ्या सुधारणा करतो। सत्तेमध्ये असताना अधिकारी आपले काम करत, हा तुमचा नेहमीचा प्रश्न आहे। शिवसेना सत्ता असो नसो, बाळासाहेबांची शिकवण आहे, अन्यायाविरुद्ध लढा। 80% समाजकारण, 20% राजकारण, ते करत आम्ही आलेलो आहे। आणि तुमचा तो नेहमीचा प्रश्न परत विचारू नका। सत्ता आहे ना, म्हणून सत्तामध्ये असताना लोकांना न्याय द्यायचा नाही असं सत्तेमध्ये किंवा आमच्या पक्षामध्ये कुठं कोणी सांगितलेलं नाही। परंतु लोकांच्या हितासाठी शिवसैनिक कधी रस्त्यावर उतरतील, सत्ता असो किंवा नसो। हमारे माननीय राजेंद्र चौधरी साहब, शहर प्रमुख और हमारे नगर सेवक सब लोग मिलके आज पब्लिक की जो शिकायतें थी अपना लाइट विभाग के बारे में, उस सिलसिले में एसी और एग्जीक्यूटिव से मिलने आए थे। मेन जो प्रॉब्लम थी कि लाइट जाती है तो 2-2, 3-3 घंटा चले जाती है, एक ट्रांसफार्मर 5-5 घंटा बंद रहता है। यहाँ पे जो मेंटेनेंस होना चाहिए था वो कई बरसों से हो नहीं रहा है। लाइन बदलियाँ नहीं हो गई है, ट्रांसफार्मर ओवरलोडेड है। और दूसरी बात कि यहाँ का स्टाफ आता है तो बोलता है सर्विस वायर घेऊन या, ते करा, तो गरीब गुरबा आदमी कैसे सर्विस वायर लेके आएगा। ये सब चीज़ों के ऊपर हम लोगों ने इनको ध्यान दिलाया कि ये सब चीज़ों को ध्यान में रखो। और दूसरी बात, उल्लासनगर के लिए एक अच्छा बड़ा एक प्रोग्राम बनाइए जिससे जो प्रॉब्लम्स है मेंटेनेंस के और बाकी सब चीज़ें, ट्रांसफार्मर ओवरलोड के, वो सब एक साथ में आप स्कीम बना के ऊपर भेजो, फिर हम लोग मिलजुल के आपस में शहर की सुधारना करेंगे। ऐसे हम लोगों ने उनके साथ बात की। आगे चौधरी साहब।